नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी बदलापूरमधली. बदलापूरमधल्या जोवेली परिसरात पैशांचा आमिष दाखवून गर्भाशयातील स्त्रीबीजे वाढवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारं रॅकेट उघड झालंय. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याविना बेकायदेशीर पद्धतीने सोनोग्राफी करून महिलांच्या गर्भाशयातली अंडी काढली जात असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी 3 महिलांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हे रॅकेट आणखी मोठं असण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटचे धागेदोरे अनेक सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्सपर्यंत पोहोचले आहेत. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर येथील छापेमारीत पोलिसांनी सुमारे 8 लाखांची इंजेक्शन्स आणि औषधं जप्त केली आहेत. मिसेस आहे असा काम करत होती की जसे महिन्याला 1 डोनर भेटला, कधी कधी महिन्याला 2 भेटला किंवा 2 महिन्याला 1 भेटला, असा कोणतरी लेडीज भेटायचा. तो त्यांनी डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा. 2-3 वर्ष झाला आहे काम करत. आता त्याच्यामध्ये किती महिला आहे तो पण एवढी मला स्पष्ट माहीत नाही. समजा एक महिला मी डॉक्टरला दिला, हॉस्पिटलमध्ये दिला, तो आम्हाला 3-4 हजार रुपये भेटायचा एका महिलाच्या मागे. आणि तो महिलाला एक 15-20 हजार रुपये भेटायचा. यामध्ये यांची मोडच अशी होती की ज्या इच्छुक महिला आहेत त्या इच्छुक महिलांकडे संपर्क साधून ज्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं बेकायदेशीर आहे अशा ठिकाणी संबंधित महिलांना ते इंजेक्शन देऊन या गोष्टी घडवून आणत होत्या. आतापर्यंत आम्ही या गुन्ह्यामध्ये 3 महिला आरोपी ज्या आहेत त्या अटक केलेल्या आहेत. याचा तपास जो आहे तो बदलापूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करत आहेत. या सगळ्या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेतलं. बघूया. या संदर्भात आमच्या आरोग्य विभागाच्या संचालकांना आपण सूचना दिल्या. वस्तुस्थिती काय असेल त्या पद्धतीने कारवाई आपण करू. जर याच्यामध्ये मला असं वाटतं की पोलिसांनी जे काही कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगिक आम्ही सुद्धा आमच्या विभागाच्या वतीने तपासणी करणार आहोत आणि जे याच्यामध्ये चुकीचे असतील, जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आपण दिलेले आहेत. दरम्यान बदलापूरच्या या स्त्रीबीज विक्री रॅकेटचा भंडाफोड झाल्यावर राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर नेमकं काय म्हणतायत कारवाईची माहिती देताना बघूया. मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे. जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचंय की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू. कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैशासाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीची वाईट प्रवृत्ती असेल तर ठेचून काढली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अशी कारवाई केली पाहिजे की असं कोण पुन्हा धाडसपण करणार नाही, अशी मोठी कारवाई झाली पाहिजे. नाही, त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. सखोल चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.